घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या ग्रॅज्युटी निधीमधील कोट्यवधी रुपयांची कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपचे ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी केले. यासाठी विशेष लेखापरीक्षण करून ग्रॅज्युटीशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार आणि वैधानिक देयकाची तपासणी करावी. तसेच या प्रकरणात ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि प्रशासनातील जबाबदार व्यक्तींची भूमिका निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. ठाणे महापालिकेतील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत केळकर यांनी महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली. या बैठकीत कामगारांच्या हक्काची प्रलंबित ग्रॅज्युटी तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली. महापालिका कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करून त्याचा आर्थिक लाभ तातडीने देणार, 7वा वेतन आयोग आणि 14 महिन्याचा वेतन फरक तसेच 7व्या वेतन आयोगाचा 4था हप्ता अदा करणे या मागण्याही करण्यात आल्यात. शिक्षण विभागातील दिवंगत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्र पाल्यांना अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. कंत्राटी कामगारांना कामगार कायद्यानुसार विमा संरक्षण योजना लागू करावी. तसेच फायलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांना वारस हक्क योजना लागू करण्याबाबत निर्णय घ्यावा असे केळकर यांनी सांगितले. इंग्रजी माध्यमातील शिक्षकांचे सेवेत समावेशन, लिपिकांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती, वाहन चालकांच्या वेतनातील त्रुटी दूर करणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत पात्र सफाई कर्मचाऱ्यांना गृहसंकुल उपलब्ध करून देण्याच्या मागण्याची बैठक करण्यात आल्यात. कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन आणि आदी लाभ देयक तातडीने द्यावे. तसेच समान काम समान वेतनाच्या अनुषंगाने प्रलंबित वेतन फरकही संबंधित कामगारांना देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या 180 नवीन वातानुकूलित विद्युत बस गाड्या 12 वर्षासाठी कंत्राटदारामार्फत भाडेतत्वावर चालविण्यात येणार आहेत. या बस संचलनावर 1096 कोटी रुपये खर्च होणार असून तिकिटातून अवघे 666 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे तब्बल 430 कोटींची तूट निर्माण होणार असल्याने तिकीट दरवाढीनंतरही दरवर्षी 16 कोटीचा भार महापालिकेलाच उचलावा लागणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात 303 वातानुकूलित विद्युत बस गाड्या उपलब्ध होणार असून त्यापैकी 123 बस गाड्या परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झाल्यात. उर्वरित 180 वातानुकूलित विद्युत बस गाड्या लवकरच दाखल होणार आहेत. या बस गाड्या 12 वर्षासाठी भाडे तत्वावर कंत्राटदारामार्फत चालवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार बस चालक, देखभाल, दुरुस्ती आणि आवश्यक तांत्रिक व्यवस्था कंत्राटदाराची राहणार आहे. महापालिका प्रति किलोमीटर दराने कंत्राटदाराला मोबदला देणार आहे. यासाठी नव्याने निविदा काढण्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून हा प्रस्ताव 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. तूट भरून काढण्यासाठी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावित दरवाढ मंजूर झाल्यास वार्षिक तूट सुमारे 19 कोटी रुपयांनी कमी होईल असा प्रशासनाचा अंदाज आहे. तरीही सुमारे 16 कोटी रुपये वार्षिक तूट राहणार असून ही रक्कम ठाणे महापालिकेला पुढील 12 वर्ष परिवहन सेवेला अनुदान म्हणून द्यावी लागणार आहे. 180 वातानुकूलित विद्युत बस गाड्यांसाठी स्वच्छ हवा कृती आराखडा आणि 15व्या वित्त आयोगातून महापालिकेला 64 कोटी 52 लाख रुपयांचे अनुदान मिळाले. या निधीतून वातानुकूलित विद्युत बसगाड्या आणि चार्जिंग सुविधांचा खर्च केला जाणार आहे. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या व भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन शिलार व पोशीर या दोन्ही प्रकल्पांसोबतच इतर जलस्रोतांमधून अतिरिक्त पाणी मिळू शकते का याची तपासणी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत दिले. तसेच काळू धरणाचे प्रलंबित न्यायालयीन प्रकरण जलद गतीने निकाली काढण्याचे निर्देश दिलेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या व भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शिलार व पोशीर प्रकल्पामधून दररोज प्रत्येकी 300 दशलक्ष लिटर असे एकूण 600 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध व्हावे अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केले. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.
या ठाण्याच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर चर्चा झाली. सध्या ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 29 लाख आहे. शहरात दररोज 590 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. घोडबंदर, कळवा, मुंब्रा व दिवा परिसरातील वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असे मुद्दे डावखरे यांनी बैठकीत मांडले. त्यावर ठाण्याला शिलार व पोशीर सह इतर धरणांमधून अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याची शक्यता तपासण्याचे आदेश मंत्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. तसेच काळू धरणाचे प्रलंबित न्यायालयीन प्रकरण जलद गतीने पूर्ण करून प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश दिलेत. ठाणेकरांना भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जाऊ लागू नये यासाठी शिलार व पोशीरमधील 600 दशलक्ष लिटर पाण्याच्या मागणीसोबतच इतर जलस्रोतांमधून अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश मिळणे ही सकारात्मक बाब आहे. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे महापालिका क्षेत्रातील मालमत्ता हस्तांतरण शुल्काची वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. क्षेत्रफळाऐवजी बाजार मूल्याच्या 0.5% दराने शुल्क आकारण्यात येणार असल्याने 1 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्यास त्यावर 0.5% 50,000 रुपये हस्तांतरण शुल्क पालिकेला भरावे लागणार आहे. यापूर्वी 500 ते 1001हून अधिक चौरस फुटाच्या मालमत्तेसाठी 1000 ते 10,000 रुपये इतके शुल्क भरावे लागत होते. तसेच अनधिकृत मालमत्ताने वारसा हक्क मालमत्ता हस्तांतरण शुल्काची वाढ करण्यात येणार आहे. या संबंधीचा सविस्तर प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने तयार केला असून तो येत्या 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. मालमत्ता खरेदी विक्री, बक्षीसपत्र किंवा वारसा हक्काने मालकी बदलल्यानंतर मालमत्ता कराचे दायित्व नवीन मालकाच्या नावावर करण्यासाठी हस्तांतरण शुल्क आकारले जाते. सध्या क्षेत्रफळानुसार ठराविक शुल्क घेतले जाते. यानुसार 1 ते 500 चौरस फुटापर्यंत अधिकृत निवासी मालमत्तेसाठी 1,000 रुपये, तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 2,000 रुपये, अनधिकृत निवासी मालमत्तेसाठी 1,500 रुपये आणि बिगर निवासी मालमत्तेसाठी 3,000 रुपये शुल्क आकारले जाते. 501 ते 1,000 चौरस फुटापर्यंत मालमत्तेसाठी अधिकृत निवासी मालमत्तेसाठी 2,000 रुपये, तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 4,000 रुपये, अनधिकृत निवासी मालमत्तेसाठी 3,000 रुपये, तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 6,000 रुपये शुल्क आहे. 1,001 चौरस फूट आणि त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या अधिकृत निवासी मालमत्तेसाठी 4,000 रुपये, तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 10,000 रुपये, अनधिकृत निवासी मालमत्तेसाठी 6,000 रुपये, तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 15,000 रुपये शुल्क आकारले जाते.
या शुल्कातून 2025-26 मध्ये महापालिकेला सुमारे 4,33,00,000 रुपये इतके उत्पन्न मिळाले. महापालिकेच्या नव्या प्रस्तावानुसार क्षेत्रफळाऐवजी बाजार मूल्याच्या 0.5% दराने हस्तांतरण शुल्क आकारण्यात येणार आहे. एखादा विषय मंजूर झाल्यानंतर त्यावर कार्यवाही होते. मात्र ठाण्यात वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर होण्याआधीच वृक्ष कत्तल सुरू करण्यात आली आहे. एकूणच ठाण्यात अभियंत्रित कारभार सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले. ठाण्यात वर्तुळाकार अंतर्गत मेट्रोसाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याबाबत मनोज प्रधान यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी टीका केली. प्रथम ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारातील 1200 वृक्षांची कत्तल करण्यात आली. 100-150 वर्षांची वारसा वृक्षही कापले गेले. महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गेलो, परंतु काही झाले नाही. त्यानंतर साकेत उन्नत मार्गाचे निर्माणाचे काम घेण्यात आले, तेव्हा 1800 वृक्ष त्यांनी कापण्यासाठी तयारी करण्यात आली. हे वृक्ष मी नगरसेवक असताना 30 वर्षापूर्वी लावली होती. त्यानंतर अनेक प्रकल्प आपल्या ठाणे शहरात आले. नागरिकांना ते विकास म्हणून दाखवले गेले. या प्रकल्पाच्या नावाने वृक्षांची कत्तल सुरू झाली. आता जो प्रकल्प कधीच ठाणेकरांनी मागितला नाही, त्या वर्तुळाकार मेट्रोसाठी सुमारे 3,500 वृक्ष तोडले जातील. ते त्या महासभेत हा विषय घेतला आहे, पण महासभेत हा विषय येण्याआधीच वृक्ष तोडले जात आहे, असा आरोप प्रधान यांनी केला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.